जिंजीगडावर भगव्या जल्लोषात महाराष्ट्र दिन. आपला मावळाच्या 14व्या टप्प्यात गड संवर्धनाला ऐतिहासिक उंची. सीमा पार एकात्मतेचा संदेश. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत तामिळनाडूतील ऐतिहासिक जिंजी किल्ला येथे आपला मावळा संघटनेच्या वतीने गड संवर्धन, स्वच्छता आणि जतन मोहीम अत्यंत उत्साहात पार पडली. खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा हा 14वा टप्पा ठरला असून महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातून आलेल्या शिवप्रेमी मावळ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत इतिहास जतनाच्या कार्यात आपला वाटा उचलला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याशी ऐतिहासिक नाळ असलेला जिंजी किल्ला हा दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाचा दुर्ग मानला जातो. पुढे छत्रपती राजाराम महाराज यांच्या संघर्ष काळात या किल्ल्याने तात्पुरत्या राजधानीचे स्वरूप धारण करत स्वराज्य टिकवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या पार्श्वभूमीवर जिंजीगडावर गड संवर्धनाची मोहीम राबवणे हे प्रत्येक मावळ्यासाठी अभिमानाचे आणि कर्तव्याचे कार्य ठरले. मोहिमेदरम्यान गड परिसरात व्यापक स्वरूपात स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. प्लास्टिक कचरा गोळा करणे, झाडाझुडपांची छाटणी व साफसफाई, ऐतिहासिक वास्तूंच्या परिसराची स्वच्छता राखणे तसेच गडाच्या मूळ रचनेला हानी पोहोचवणारे घटक दूर करणे अशा विविध कामांमध्ये स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. गडकोटांचे संवर्धन ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश या कृतीतून प्रभावीपणे देण्यात आला. या प्रसंगी उद्योजक बळवंतराव जगदाळे, पीएमजी भास्कर, उद्योजक श्री साळुंखे, पांडुरंग सुर्वे, शाहीर विजय तळेकर, आपला मावळाचे अध्यक्ष रामेश्वर निमसे, सचिव प्राध्यापक सीताराम काकडे, मोईन काश्मीरी, योगीराज गाडे, सुधीर लकुडझोडे, निखिल निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिवगर्जनेने दुमदुमला गड. महाराष्ट्र दिन जिंजीगडावर साजरा करण्याचा संकल्प यावेळी पूर्णत्वास गेला. भगव्या झेंड्यांच्या साक्षीने आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी गड परिसर दुमदुमून गेला. राज्याच्या सीमांपलीकडे जाऊन महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरला. सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला सोहळा. गडाच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोहिमेला विशेष उंची दिली. मल्लखांबाचे थरारक प्रात्यक्षिक, भरतनाट्यमचे सुरेख सादरीकरण तसेच शिवपोवाड्यांच्या जोशपूर्ण गजरात वातावरण भारावून गेले. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्या सांस्कृतिक परंपरांचा संगम घडवत राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. प्रवासादरम्यान जंगी स्वागत. अहिल्यानगर ते जिंजी या प्रदीर्घ प्रवासादरम्यान विविध ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते व नागरिकांनी मावळ्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. करमाळा येथे संतोष वारे व ग्रुप, सोलापूर येथे जिशानभाई शेख, विजापूर येथे शशिकांत पवार व ग्रुप, बेंगलोर येथे कांतीलाल आप्पा भोसले व ग्रुप तसेच जिंजी येथे भास्कर धनलक्ष्मी व मित्र परिवार यांच्या वतीने खासदार निलेश लंके व मावळ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या स्वागतावेळी काही ठिकाणी स्वयंसेवकांनी भोजन व नाश्त्याची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. या सेवाभावामुळे संपूर्ण मोहिमेला आपुलकीचा आणि एकात्मतेचा भावनिक स्पर्श लाभला. गडकोट जपणे हीच खरी देशसेवा. यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी गडकोट जपणे म्हणजे आपल्या इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा सन्मान करणे होय. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता देशभरातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिंजी किल्ल्यावर महाराष्ट्र दिन साजरा करताना स्वराज्याच्या स्मृतींना अभिवादन करण्याची संधी मिळाली ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की हजारो मावळ्यांचा सहभाग हीच या चळवळीची खरी ताकद असून भविष्यातही अशा मोहिमा अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहेत. एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी मोहीम. आपला मावळा संघटनेच्या या उपक्रमातून गड संवर्धनासोबतच राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. विविध राज्यातील लोकांनी एकत्र येत इतिहास जतनासाठी केलेले प्रयत्न हे समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक बंध अधिक दृढ करत गडकोट संवर्धनाची ही चळवळ देशव्यापी स्वरूप धारण करत असल्याचे चित्र या मोहिमेतून स्पष्ट झाले. गडकोट संवर्धनाच्या माध्यमातून समाजात जागर निर्माण करणाऱ्या या मोहिमेचा 14वा टप्पा यशस्वी ठरला असून पुढील काळात देशातील इतर ऐतिहासिक गडांवरही अशाच मोहिमा राबवण्याचा निर्धार आपला मावळा संघटनेने व्यक्त केला आहे. इतिहास, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणारी ही मोहीम भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आज 14वी मोहीम जिंजी किल्ल्यावरती ही महाराष्ट्र दिनी नेमकं काय उद्देश होता? आज ही मोहीम थेट महाराष्ट्रातनं तामिळनाडूमध्ये आमच्या आपला मावळा संघटनेची गड किल्ले संवर्धन स्वच्छता मोहीम जी किल्ले शिवनेरी या ठिकाणाहून सुरू केली. त्यामध्ये अनेक किल्ले घेण्यात आले. धर्मवीरगड असो, रायरेश्वर असो, रामशेष असो, सालेर असो, तुमचा तिकोना असो, विश्रामगड असो,
लोहगड असो किंवा प्रतापगड, सिंहगड, सिंधुदुर्ग असो, भुदरगड असो, आज ही 14वी मोहीम आहे. म्हणजे 14 महिने सलगपणे आम्ही ही मोहीम राबवली. 14वी मोहीम महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही मोहीम स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी या ठिकाणी साजरा करायचा आम्ही सर्वांनी निर्धार केला. आणि हजारो मावळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील मावळे या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहे. कारण स्वराज्याच्या 3 राजधान्या होत्या, त्यामध्ये राजगड, रायगड आणि तमिळनाडूतील जिंजी. त्यामुळे आज जिंजी किल्ल्यावर आम्ही ही मोहीम साजरी करत असताना खऱ्या अर्थाने एक आनंद वाटतो की ही मोहीम साजरा करत असताना आम्ही महाराष्ट्र गीतांनी सुरुवात केली. शाहिरांचा कार्यक्रम झाला, ज्या शाहिरांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास दराखोऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम केलं, त्या शाहिरांचा शाहिरी कार्यक्रम झाला. भरतनाट्यमचा कार्यक्रम तमिळनाडूमध्ये आपण ही मोहीम करतो, तर भरतनाट्यम घेण्यात आलं. मल्लखांब त्या ठिकाणी मल्लखांबचे सुद्धा कार्यक्रम घेण्यात आले. अशी कार्यक्रमाने ही मोहीम आज साजरी होत आहे. एक गोष्ट इथे जाणवते ती म्हणजे इथला जो किल्ला आहे त्याची परिस्थिती ही महाराष्ट्रात एवढा मोठा शिवाजी महाराजांचा ठेवा आहे, म्हणजे परराज्यामध्ये शिवाजी महाराजांचा ठेवा सुस्थितीत आहे, पण आपल्या राज्यात तशी परिस्थिती दिसत नाही. काय जाणवलं महाराष्ट्राच्या आणि या किल्ल्यामध्ये काही प्रमाणात मला या ठिकाणी फरक जाणवला. आपल्या किल्ल्यांच्या परिसरामध्ये प्लास्टिकचा कचरा, अस्वच्छता पाहायला मिळते, पण या ठिकाणी एक बऱ्यापैकी स्वच्छता पाहायला मिळाली. बऱ्यापैकी संवर्धन जतन केलेलं, गडकोट जतन केलेलं पाहायला मिळालेले आहे.